सर्व योगी साधकांना माझा नमस्कार. आपण पंचकोशांबद्दल जाणून घेत आहोत. पंचकोश आणि प्राणायाम याचा काय संबंध आहे? कालच्या व्हिडिओमध्ये आपण पंचकोशांबद्दल थोडंसं जाणून घेतलं. पंचकोश कोणकोणते आहेत? अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. त्यातला प्राणमय कोश जो आहे तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे आणि प्राणायाम आणि ह्या प्राणमय कोशाचा काय संबंध आहे हे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच क्लिअर होईल. या प्राणमय कोशामध्ये 5 पंचप्राण असतात आणि 5 उपप्राण असतात. हे पंचप्राण कोणकोणते? तर प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान हे प्राण आहेत. आणि उपप्राण म्हणजे नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय. तर प्राणामध्ये प्राणाचं जे क्षेत्र आहे ते आपल्या कंठापासून हृदयापर्यंत, हृदय क्षेत्रापर्यंत त्याचं क्षेत्र आहे. आणि ह्याचं काम काय आहे? नेहमी आपण जे रेग्युलर श्वास घेतो सोडतो ते ह्या प्राणामध्ये होतं. त्यानंतर जे आहे अपान याचं क्षेत्र जे आहे ते बेंबीपासून खाली म्हणजे आपलं किडनी, मलाशय, मूत्राशय किंवा मोठं आतडं आहे त्या सगळ्याचं कार्य व्यवस्थित ठेवण्याचं काम जे आहे ते अपानाचं आहे. आणि त्यासाठी आपण कॉन्स्टिपेशन असेल तर आपण अपान मुद्रा जी होती ती शिकली होती. त्यानंतर जो आहे तो समान याचं जे क्षेत्र आहे ते आपल्या हृदयापासून बेंबीपर्यंत म्हणजे ह्याच्यामध्ये आपलं यकृत, स्वादुपिंड किंवा पचनाची जे काही पचनाचं कार्य आहे ते सगळं हे समान जो प्राण आहे तो रेग्युलेट करतो. आणि त्यानंतर आहे तो म्हणजे उदान म्हणजे आपल्या गळ्यापासूनचे वरचं क्षेत्र आहे तर त्याला नियंत्रित करण्याचं काम हे उदान करतो. म्हणजे आपल्या डोळ्यांनी पाहणं, कानाने ऐकणं, नाकाने वास घेणं, तर याचं हे कार्य आहे. त्यानंतर जो आहे तो व्यान, तो आपल्या पूर्ण शरीरामध्ये पसरलेला असतो म्हणजे पूर्ण शरीराचं कार्य सुरळीत चालण्यासाठी व्यान या प्राणाचं काम आहे. त्यानंतर जे 5 उपप्राण आहेत ते म्हणजे पहिल्यांदा नाग हा आपण ढेकर देतो किंवा आपण जांभई देतो. तर हे सगळं ह्या नाग या उपप्राणामुळे होतं. त्यानंतर कूर्म म्हणजे आपण डोळे आणि पापण्यांची उघडझाप करतो ती ह्या कूर्मामुळे होते. त्यानंतर कृकल हे आपल्याला तहान लागते, भूक लागते किंवा शिंक येते तर यावर या उपप्राणाचं नियंत्रण असतं. त्यानंतर देवदत्त आपल्याला झोप येते किंवा आपल्याला जांभई येते तर यावर हे उपप्राण काम करतं. आणि त्यानंतर धनंजय हे उपप्राण आपल्या शेवटपर्यंत साथ देतं म्हणजे आपल्या शरीराला पंचमहाभूतामध्ये विलीन करण्याचं काम हे या उपप्राणाचं वायूचं असतं. तसं हे जसे पंचप्राण महत्त्वाचे आहेत तसंच हे उपप्राणसुद्धा आपल्या शरीरात खूप महत्त्वाचे आहेत. आणि हे 10 जे प्राण आहेत ते आपल्या प्राणमय कोशाला संतुलित ठेवण्याचं काम करतात. आता यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हे 5 प्राण किंवा 5 उपप्राण हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळे आपलं प्राणमय कोश हे व्यवस्थित असणं हे फार गरजेचं आहे. आणि जर प्राणमय कोश आपल्याला व्यवस्थित ठेवायचं असेल तर त्यावर प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे. तर हे प्राणायाम कोणकोणते आणि ते कशा पद्धतीने करायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमधून. तोपर्यंत आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगा. तोपर्यंत धन्यवाद.